आपल्या परिसरातील ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहिजे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानं गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर। भरा फक्त 1 रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू। प्रत्येक खरेदीवर मिळवा हमखास गिफ्ट। पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक, दुसरं बक्षीस 43 इंची LED टीव्ही, तिसरं बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस वॉशिंग मशीन, पाचवं बक्षीस आटा चक्की। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। नमो बायोप्लांट्स नाशिक, मॅजेस्टिक ॲग्रो प्रोडक्ट्स राहुरी आणि ऑटोफॉर्म पुणे आयोजित केळी पिकांवरील चर्चासत्राला राहुरी इथे प्रचंड असा प्रतिसाद मिळाला आहे। अहिल्यानगर जिल्ह्याच्या विविध तालुक्यांमधील प्रयोगशील शेतकरी या चर्चासत्रासाठी शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मंचावरती नमो बायोप्लांटचे टेक्निकल हेड मनोहर पाटील तसेच डायरेक्टर स्वराज पारख, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे, ऑटोफॉर्मचे चीफ मार्केटिंग ऑफिसर सौरभ जाधव तसेच मॅजेस्टिक ॲग्रो प्रोडक्टचे डायरेक्टर दिनेश झावरे आदी या ठिकाणी उपस्थित होते। देशामध्ये केळी उत्पादनापैकी 95% निर्यातक्षम केळी उत्पादन एकट्या महाराष्ट्रामध्ये होतं, असं प्रतिपादन नमो बायोप्लांटचे टेक्निकल हेड मनोहर पाटील यांनी केलाय। तर ऑटोफॉर्मचे चीफ मार्केटिंग ऑफिसर सौरभ जाधव म्हणालेत की शेतीसाठी कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच आहे। पाण्याच्या नियोजनासाठी शेतकऱ्यांनी ठिबकचाच वापर करावा। विजेचा लपंडाव, लेबर प्रॉब्लेम, बिबट्यांचा वाढता संचार आदी प्रश्नांवरती ऑटोमेशन तंत्रज्ञान फार महत्त्वाचं आहे। तर तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांनी म्हटलंय की शेती व्यवसायावरती दिवसेंदिवस संकट वाढत चाललंय। ऊस उत्पादकता घटणं, लेबर प्रॉब्लेम यावरती मात करण्यासाठी केळीचं पीक चांगलं आहे। रोयोमध्ये केळी पिकाचा समावेश करण्यात आल्यानं केळी पिकासाठी खड्डे, लागवड, रोपे, नांग्या काढणं, स्प्रे, खतं यासाठी शासनाकडनं अनुदान मिळतं। 80% अनुदान मिळतं। शासनानं त्यासाठी 5000 कोटींची तरतूद केली आहे। मॅजेस्टिक ॲग्रोनं नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचा आग्रह धरलाय। सगळ्या गोष्टी माफक दरात देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं प्रतिपादन मॅजेस्टिक ॲग्रो प्रोडक्टचे दिनेश झावरे यांनी केलंय। तर उपस्थित शेतकऱ्यांना आवाहन करताना श्री झावरे म्हणालेत की केळीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी प्लॅनिंग करावं, रोपांसाठी ॲडव्हान्स बुकिंग करावी म्हणजे शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही। नमो बायोप्लांट्सच्या वतीनं भविष्यामध्ये शेतकऱ्यांना डाळिंब आणि पपईची रोपं उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। आज केळी परिसंवाद किंवा केळी चर्चासत्राच्या माध्यमातून आज आम्ही शेतकऱ्यांसाठी किंवा शेतकरी बांधवांसाठी जे केळी लागवड करू इच्छितात अशा शेतकरी बांधवांसाठी आम्ही आज हे चर्चासत्राचं आयोजन केलं होतं। या चर्चासत्रासाठी नमो बायोप्लांटचे किंवा ऑटोफॉर्म ऑटोमेशन कंपनीचे साहेब या सगळ्यांचे सहकार्य किंवा बापूसाहेब शिंदे साहेबांचं तालुका कृषी अधिकारी यांचंसुद्धा सहकार्य लाभलं आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही शेतकरी बांधवांपर्यंत केळी लागवड तंत्रज्ञान असेल, ड्रीप इरिगेशन असेल, त्याच्यानंतर ऑटोफॉर्म असेल किंवा शेतकरी कृषी खात्याच्या ज्या काही योजना असतील या सगळ्यांची शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न आमचा होता आणि या माध्यमातून शेतकऱ्यांचासुद्धा आम्हाला भरपूर प्रतिसाद भेटला आणि या माध्यमातून अजूनही भविष्यामध्ये शेतकरी बांधवांसाठी जे काही केळी लागवडी संदर्भात असेल, ड्रिप इरिगेशन असेल किंवा टिश्यू कल्चरची रोपं लागवड असेल किंवा कृषी खात्याच्या योजना असतील यासाठी आमचा शेतकऱ्यां म्हणजे सुरुवातीपासूनच प्रयत्न असा आहे। दरम्यान
चर्चासत्राच्या वेळी प्रगतशील शेतकरी चंद्रकांत गाडे, बाबासाहेब धोंडे तसेच चंद्रकांत पानसंबळ, संतोष पानसंबळ यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शेतकरी प्रतिनिधी कांतीराम वराळे यांनी मनोगत व्यक्त केलं. तर राहुरी तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यामधील शेकडो प्रगतशील शेतकरी या प्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मॅजेस्टिक ॲग्रो प्रोडक्टचे दिनेश झावरे यांनी केले. उपस्थितांसाठी केळीच्या पानामध्ये यावेळी सात्विक भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. राहुरी येथे नमो बायो प्लॅन्स आणि कृषी विभाग राहुरी यांच्या वतीने संयुक्त विद्यमाने शेतकरी बांधवांसाठी केळी पीक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलेले होते. मोठ्या संख्येने शेतकरी बांधवांनी उपस्थिती दर्शवली आणि केळी पिकाबद्दल अतिशय सखोल असं मार्गदर्शन त्यांनी घेतलं आणि बऱ्यापैकी त्यांनी म्हणजे प्रश्नोत्तराची अतिशय चांगल्या प्रकारे त्यांची प्रश्न मांडली. तज्ज्ञांकडे त्यांचे प्रश्न मांडून त्यांच्या प्रश्नांचं निरसन त्यांनी करून घेतलं आणि कृषी विभागाने पण त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी ज्या काही नवीन योजना आहेत त्यांचं मार्गदर्शन कृषी विभागाने केलं. नमो बायो प्लॅन्सच्या वतीने केळी लागवडीपासून तर हार्वेस्टिंगपर्यंत जे काही सखोल मार्गदर्शन नमो बायो प्लॅन्सच्या वतीने शेतकरी बांधवांना देण्यात आलं. ऑटोफार्म ऑटोमेशन या कंपनीच्या मार्फत शेतकऱ्यांच्या शेतावर ऑटोमेशनबद्दल त्यांना अतिशय सखोल अशी माहिती देण्यात आली. त्या वतीने मी सर्व शेतकरी बांधवांचं आणि आयोजकांचं आभार मानतो की त्यांनी एवढं मोठं व्यासपीठ शेतकरी बंधूंसाठी आणि आमच्यासाठी उपलब्ध करून दिलं आणि शेतकऱ्यांनी कंपनी याच्यामध्ये हितगुज करण्याची आम्हाला संधी दिली. त्याबद्दल मी आयोजकांचं आणि मान्यवरांचं आभार मानतो. जय हिंद. संभाजीराव पानसंबळ सडे इथे शेतकरी आहे. मी आता सध्या 6 एकराची नमो बायो प्लांट या फिशिकल्चर रोपाची केळीची लागवड केलेली आहे. त्यासाठी मी पूर्व मशागत म्हणून एकरी 10 टेलर शेणखत पण शेतात पसरलं होतं. त्याच्यानंतर हिरोळीचं खत ताक केलं आहे. त्यानंतर मी सबसॉयलर हे असं यंत्र आहे ते सबसॉयलर डबल शेतामध्ये मारून घेतलं. त्यानंतर रान तयार वगैरे शेत तयार करून बेडवर मी 6 बाय 5 या पद्धतीने डबल लॅटरल टाकून केळीची लागवड केलेली आहे. यासाठी मी नमो बायो प्लांट या कंपनीची रोपे घेतली. यासाठी मला आपले दिनेश झावरे आहेत मॅजेस्टिक ॲग्रोचे, त्यांचं पण वेळोवेळी मार्गदर्शन लाभलं. नमो बायो प्लांटचे मॅनेजर आहेत मनोहर पाटील सर, ते पण वेळोवेळी माझ्या शेतावर येऊन मला त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. आणि आता माझा पहिलाच अनुभव आहे, पण मला ऊस शेतीपेक्षा केळी शेतीत चांगलं वाटतं आहे. आता माझा 3 एकराचा प्लॉट हार्वेस्टिंगला आहे. मागच्या वेळेस मला जे तोटे झाले तर ते सगळे आमच्याकडं शेतामध्ये रानडुकराचा जास्त त्रास आहे, त्यामुळं मी झटका मशीन पण बसून घेतलं. त्यासाठी मला 1,00,000-1,15,00,000 रुपये 6 एकरला खर्च आलेला आहे. मी आता ॲटोफॉर्म कंपनीचं ॲटोमायझेशन पण बसत आहे, ज्याने की रात्री अपरात्री शेतात जाऊन खते वगैरे सोडायची काही वेळ येणार नाही, ॲटोमॅटिक होईल. हा तसा ऊस उत्पादक असल्यामुळे केळीपासून लांब होता, परंतु ऊस हार्वेस्टिंगचा प्रॉब्लेम, कारखान्याची उपलब्धता आणि ऊसाची घटलेली उत्पादकता यामुळं आम्हाला असं अगोदर वाटायचं की केळीचं पीक या ठिकाणी आपलं यशस्वी होईल का, आम्ही निवडलेलं पीक. परंतु ज्या जमिनीमध्ये केळीचं पीक येणार नाही ज्या पद्धतीनं आम्ही काही कृषी विद्यापीठाची माहिती घेतली. त्यानंतर मनोहर पाटील साहेब जैनकडे होते, जैन कंपनीकडे, त्यांच्याकडून माहिती घेतली. सबसॉयलर शेतीत वापरून द्यायच्याची लागवड करून ज्या जमिनीत केळी येणार नाही अशा जमिनीत सरासरी 28 किलोची एका झाडापासून उत्पन्न घेतलं. 2 एकर केळी होत्या, त्या 56 टन 56 टनापेक्षा जास्त उत्पन्न घेतलं. 56 टनाचीच अपेक्षा होती, परंतु उत्पन्न घेताना आम्ही 28 टनाचं टार्गेट धरलं आणि त्या पद्धतीने आम्ही उत्पन्न आमचं आलं. महाराष्ट्र शासन कृषी विभाग, नमो बायो प्लॅन्स नाशिक आणि मॅजेस्टिक ॲग्रो आणि ॲटोमेक कंपनी यांच्या माध्यमातून आपण संयुक्त विद्यमाने आज केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक केळी पिकावर चर्चासत्र आपण आज या ठिकाणी आयोजित केलं होतं. राहुरी तालुका हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा तालुका आहे, परंतु ऊसावर जे काही संकट आलेले आहेत, ऊसाला एक पर्यायी पीक म्हणून केळी पिकाकडे पाहिलं जातं
आणि शेतकऱ्यांची सुद्धा केळी लागवड करण्याची इच्छा आहे. त्या शेतकऱ्यांना आपण या ठिकाणी तालुक्यातील शेतकरी जे आहेत, जे केळी उत्पादक शेतकरी आहेत, त्यांना आपण या ठिकाणी बोलवलं होतं आणि या ठिकाणी आज त्यांना महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे जे काही महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमध्ये सुद्धा केळी पिकाचा समावेश केलेला आहे आणि त्या योजनेच्या माध्यमातून लागवड कशी करता येईल, त्याचप्रमाणे इतर ठिबक सिंचनसारख्या योजना असतील किंवा मल्चिंगसारखी योजना असेल, शेडनेटसारखी योजना असेल, या योजनेचा सुद्धा याला कसा केळी उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होतो या दृष्टीने आपण या ठिकाणी आज चर्चासत्र आयोजित केलं होतं. या चर्चासत्रामध्ये नमो बायो प्लॅन्टचे जे काही मनोहर पाटील सर आहेत, की त्यांचा 25 वर्षाचा केळीमध्ये अनुभव आहे, तर त्यांनीसुद्धा या ठिकाणी केळीची रोपं निवड असेल, जमिनीची निवड असेल, त्याच पद्धतीने केळीला खताचं व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, कीड रोगाचं व्यवस्थापन कसं केलं जाईल याबाबत त्यांनी अतिशय सखोल असं मार्गदर्शन शेतकऱ्यांना केलं. शेतकऱ्यांनी या ठिकाणी या चर्चासत्रामध्ये समाधान व्यक्त केलं की आम्हाला कुठंतरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केळीसारखं एक पर्यायी पीक मिळते आणि त्याचा टेक्निकल आणि गव्हर्नमेंटचा जर याला सपोर्ट असेल तर आम्ही त्याचप्रमाणे आम्ही प्रति मंडळ 20 हेक्टर असे 160 हेक्टर लागवड करण्याचं टार्गेटसुद्धा या ठिकाणी ठेवलं आहे, जेणेकरून हवामान आधारित जी काही फळपीक विमा आहे ती योजनासुद्धा या शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेता येईल. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी.